महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बारामती विमानतळाजवळ पुन्हा विमान अपघात, प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, वैमानिक सुखरूप। रेडबर्ड कंपनीचे एक प्रशिक्षण विमान बुधवारी सकाळी प्रशिक्षण सत्रादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बारामती येथे आपत्कालीन उतरवण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार सकाळी 8:40च्या सुमारास गोजूबावी गावाजवळ प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या विमानाला अडचण आली। ANIने या संदर्भातील वृत्त दिलं आहे। ANIने दिलेल्या वृत्तानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल म्हणाले, आज सकाळी सुमारे 8:50 वाजता रेडबर्ड एव्हिएशनचे एक प्रशिक्षण विमान बारामती विमानतळाजवळील गोजूबावी गावाजवळ कोसळले। घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कमी उंचीवरून उडत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला होता। क्रॅश लँडिंग दरम्यान विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी त्याचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला। विमानामध्ये फक्त एकच प्रशिक्षणार्थी पायलट होता। सुदैवाने पायलटला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आवश्यक चौकशी आणि पुढील कारवाई सुरू आहे। अधिक तपशील मिळाल्यानंतर सामायिक केले जातील। पायलटने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले। विमान हवेत असतानाच समस्या निर्माण झाली असूनही प्रशिक्षणार्थी पायलटने शेजारील एका ऊसाच्या शेतात विमानाचे सुरक्षित लँडिंग केले। या आपत्कालीन लँडिंगमुळे मोठा अपघात टळला आणि जमिनीवर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही। या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही। मात्र आपत्कालीन लँडिंग नंतर प्रशिक्षणार्थी पायलट मानसिक धक्क्यामध्ये असल्याचे सांगण्यात आले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, बारामती, पुणे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।